तसंच या ठिकाणी पॉलिटिकली बदलण्याचं काम प्रथमेशजी भगतच्या नेतृत्वाखाली कायमस्वरूपी होत राहील। आणि असे तुम्ही बघत असाल की फक्त लोक इथले सर्व काही किंग मेकर असतील ते फक्त सणावारालाच काहीतरी करत असतात, पण प्रथमेशजी भगत यांचं कार्य बघत असाल कधी कुठचंही कार्य असो किंवा साधं एखादा माणूस दगावला किंवा गेला त्याला राग होण्यापर्यंत जे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मेहनत करतात, प्रत्येकाला धनासाठी फाटे सुद्धा मला वाटतं ते मोफत या ठिकाणी देत असतात। म्हणजे आमच्या शिवसेनेची जी सामाजिक कार्य हे सांगायला गेलो तर दिवस सुद्धा कमी पडेल, पण काही लोक खोटं मॅन्डेट करून प्रथमेशजी भगत असेल आमच्या आकिबजी कुवारे यांच्याविषयी अफवा पसरवत असतात। तर त्यांना सुद्धा माझं सांगणं आहे की नक्कीच भगवान के घर में देर है लेकिन अंधेरे नाही। कोणी आज जरी नगरपालिकेमध्ये त्यांना असं पाहतं आता जी 18 तारखेला जनरल बोर्ड आहे त्या ठिकाणी मुद्दामून त्यांच्या वार्डातले विकासाची कामं कमी घेतलेली आहेत, परंतु या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि कुठच्याही प्रकारचा नगर विकास खातं आमच्याकडे आहे। या बदलापूर गावामध्ये आता 240 कोटी रुपयाचा निधी एकनाथजी शिंदे साहेबांनी पाणी योजनेसाठी दिलेला, त्याचं टेंडरिंग सुद्धा झाले, लवकरात लवकर 1-1.5 महिन्यामध्ये काम सुद्धा चालू होणार आहे। 360 कोटीची अंडरग्राउंड ड्रेनेजची योजना सुद्धा मंजूर केलेली आहे। म्हणून बदलापूर शहर किंवा बदलापूर नगराची हद्दीतली जी विकासाची काम आहे ही शिवना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही। काही लोकांना गुदगुल्या होत असतील, पण नक्कीच त्यांच्या गुदगुल्या म्हणजे त्यांना वाटत असेल की समोरच्याला आम्ही काहीतरी डावचित करतो, पण नक्कीच त्यांना डावचित केल्याशिवाय आम्ही शिवसैनिक गप्प बसणार नाही। फक्त त्यांनी जी आश्वासनं दिलीत ती त्यांनी पूर्ण करावी एवढीच आज प्रथमेशच्या वाढदिवसानिची मी त्यांना शुभेच्छा देतो।